मिरची बटाटा ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथं बघा, छोट्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. नंतर छोट्या आकाराचा एक बटाटा बारीक कट करून घ्यायचा आहे. नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 15 ते 20, अर्धा कप शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. चला, आता आपल्याला सुरुवातीला मिरची, शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता इथे सुरुवातीला बघा, पॅन मध्ये आपल्याला मिरची घालायची आहे. हा मिरची बटाटा ठेचा ना खायला खूपच टेस्टी लागतो. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपा आहे आणि खायला चवीला अप्रतिम असा लागतो. बघा, पॅन मध्ये आपल्याला मिरची, लसण आणि शेंगदाणे आपल्याला हे सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला चांगलं बघा भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मिरचीला डाग पडेपर्यंत. आता इथे शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आणि मिरचीला पण बघा मस्त असे थोडेसे डाग पडलेले आहेत. तर मिरची, शेंगदाणे चांगलं भाजलेलं आहे. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला असं काढायचं आहे. परत आपल्याला बघा त्याच पॅन मध्ये एक पळी तेल घालायचं आहे. एक पळी तेल घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. नंतर बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे. कांदा आणि बटाटा आपल्याला हा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला हा काय करायचं, परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला हा बटाटा खाली आपल्याला चिटकल्यासारखा वाटतो, पण जसा तळेल तसा कांदा आणि बटाटा जसं तळेल तसं ते असं मोकळं व्हायला सुरुवात होते. आपण एरवी ठेचा हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खातच असतो. टोमॅटोचा, गवारीच्या शेंगाचा, कांदा टाकून असं वेगवेगळा आपण ठेचा करतो. पण तुम्ही या पद्धतीने मिरची बटाटा ठेचा एकदा बनवून बघा. हा ठेचा तुम्ही कधीच खाल्ला नसेल, म्हणूनच मी ही रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता इथं आपलं बघा कांदा आणि बटाटा चांगलं असं कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असं भाजलेलं आहे. आता हे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तोपर्यंत बघा इकडे मिरची पण थंड झालेली आहे आणि शेंगदाणे पण थंड झालेले आहेत. आता हे देखील बटाटा आणि कांदा हे पण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे बऱ्यापैकी बघा थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ठेचा बघा मिक्सरला छान असा बारीक करून घेतलेला आहे. जास्त बारीक पण वाटून घ्यायचा नाही, थोडासा आबडधोबड असा रवा ठेवायचा आहे. तर बघा मी जसा बारीक करून घेतला आहे अगदी तसाच वाटून घ्यायचा आहे. परत आपल्याला बघा पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे. तेल कडकडीत असं चांगलं गरम झालं की नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली तडतडली की नंतर पाव चमचा जिरे घालायचे आहेत. जर तुम्हाला जिरे मोहरी घालायची नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात. नंतर आपल्याला अगदी पाव चमचा, छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे. याने काय होतं, जो आपण ठेचा बनवणार आहोत की नाही त्याला अशी एक छान टेस्ट येते. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. नंतर आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर जो आपण ठेचा मिक्सरला वाटून घेतलेला होता तर तो याच्यामध्ये घालायचा आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा जर अशी म्हणजे फोडणी बनवून जर ठेचा असा बनवला ना तर टेस्ट ही खूपच अशी भारी लागते. नंतर आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिठाला थोडंसं कमी जास्त तुम्ही एकदा टेस्ट करून बघू शकतात. बघा 2 मिनिटानंतर बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथं आपला झणझणीत असा मिरची बटाटा ठेचा इथं बनवून तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा. बघा तो एका इथं बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे
आता हाच तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये जर ठेवला ना आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 8 दिवस हा मिरची बटाटा ठेचा टिकू शकतो. आणि आयत्या वेळेला तुम्ही कधी तुम्हाला तुमच्या तोंडाला जर चव नसेल आणि काहीतरी जर चटपटीत, चमचमीत, झणझणीत जर खावंसं वाटत असेल आणि रोज-रोज त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना, तर तुम्ही या पद्धतीने एकदा मिरची बटाटा ठेचा नक्की बनवून बघा. तुम्ही 1 भाकरीच्या ऐवजी नक्की 2 भाकरी खाल आणि बनवायलाही खूप सोप्पं आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकतात. आणि आयत्या वेळेला जर भाजी नसेल तर तुम्ही हा ठेचा बनवून खाऊ शकतात. बनवायलाही खूप सोपं आहे आणि खायलाही चटपटीत आणि चविष्ट आहे. बघा मस्त इथं ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि मस्त असा ज्वारीच्या भाकरीवर असा हा मिरची बटाटा ठेचा घ्यायचा आणि सोबतच थंडगार असं ताक प्यायला घ्यायचं. मला सांगा, थंडगार असं ताक प्यायला सोबत असेल आणि मस्त ज्वारीची भाकरी आणि हा मिरची बटाटा ठेचा असेल तर मला सांगा 1 भाकरीच्या ऐवजी नक्कीच 2 भाकरी खाऊ शकताल की नाही? कोणाला नकोसं वाटेल असं जेवण? एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा मिरची बटाटा ठेचा बनवून खा आणि घरातल्यांनाही खाऊ घाला. आणि तुम्ही बनवलेला मिरची बटाटा ठेचा हा कसा झाला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बाय बाय सर्वांना.